नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 27/7/2021 इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजेच एलिमेंट्सचं वर्गीकरण यामध्ये पहा तर एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन हा एक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा डोबेरायनस ट्राइड्स, त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉज ऑफ ॲक्टिव्ह्स, त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आणि लास्ट पॉइंट इज मॉडर्न पिरियडिक टेबल. मग या अगोदर कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवतं का व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर्स? मॅटरचे टाइप्स कोणकोणते आहेत? द्रव्याचे प्रकार कोणकोणते आहेत? स्थायू, द्रव आणि वायू. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता दुसरा प्रश्न पहा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स? एलिमेंटचे प्रकार माहित आहेत का तुम्हाला? एलिमेंटचे प्रकार कोणकोणते आहेत? परत व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड? मग द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? चौथं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स? मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या लहानात लहान कणांमध्ये काय फरक आहे? हे 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नांवरून खाली पहा, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचे वर्गीकरण. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. यामध्ये पहा, वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाइप्स. आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलं आहे की प्रत्येक एलिमेंटचे लहानात लहान जे कण असतात ते एकसारखेच असतात. म्हणजेच काय? ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाइप, एकसारखे असतात. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आजच्या विज्ञान युगामध्ये 118 मूलद्रव्य आपल्याला ज्ञात आहे. However, around year 1800, only about 30 elements were known. 1800 शतकामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये फक्त 30 एलिमेंट्स हे आपल्याला माहीत होते. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. आणि या कालावधीमध्ये अनेक मूलद्रव्यांबद्दल शोध लागला. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन about the properties of these elements was gathered. आणि पहा, अनेक प्रकारची माहिती आणि गुणधर्म या एलिमेंट्स बद्दल गोळा झाले. टू इज द स्टडी ऑफ सच ए लार्ज ऑफ एलिमेंट्स. आणि या गुणधर्मांच्या साह्यानं या मूलद्रव्यांचा अभ्यास करणं सुरू झालं. सायंटिस्ट स्टार्टेड स्टडींग द पॅटर्न if any in the vast information about that. मग आता या मूलद्रव्यांबद्दल जी अनेक प्रकारची माहिती गुणधर्मांविषयी सगळ्यांविषयी याच्या आधारे हे एलिमेंट्सचा स्टडी शास्त्रज्ञाने सुरू केला. यू नो दॅट इन द इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वे आर क्लासिफाईड इन टू द ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आपल्याला माहीत आहे सुरुवातीच्या काळामध्ये या मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे धातू, अधातूमध्ये करण्यात आलं. लेटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटलॉइड्स. त्यानंतर मात्र तिसऱ्या याच्यामध्ये एलिमेंटचं वर्गीकरण करण्यात आलं ते म्हणजे मेटलॉइड्स, म्हणजे धातू सदृश्य. ॲज द नॉलेज अबाउट द एलिमेंट्स and their properties went on increasing,
different scientists started trying out different methods of classification. मग या अफाट गोळा झालेल्या माहितीच्या आधारे अनेक शास्त्रज्ञांनी या क्लासिफिकेशन वर्गीकरण करण्याच्या अनेक पद्धती मांडल्या. त्यातल्या काही पद्धती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर त्यातली पहिली पद्धत डोबेरायनर्स ट्राईब्स. डोबेरायनर्स ट्राईब्स. डोबेरायनर्स ट्राईब्स म्हणजे काय, तर डोबेरायनरची त्रिके, ट्राईब्स म्हणजे त्रिके. तर इन द इयर 1817 a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. तर डोबेरायनर या शास्त्रज्ञाने असं त्याच्या निरीक्षणास आलं की काही मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्याचे ॲटॉमिक मासेस अनुभाग यांच्यात काही साधर्म्य आढळलं. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स इच. मग त्यानं काय केलं तर 3 मूलद्रव्यांचे गट पाडले हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्राईब्स. त्याने असे मूलद्रव्यांचे 3 गट पाडले की ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत अशा मूलद्रव्यांचे गट पाडले. पहा, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स इच. प्रत्येक 3 एलिमेंटचे त्याने ग्रुप पाडले हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या रासायनिक गुणधर्म हे सारखेच असणाऱ्या मूलद्रव्यांचे 3 गट पाडले अँड कॉल्ड देम ट्राईब्स. आणि त्याला त्याने नावं दिली त्रिके म्हणून. ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स इन ए ट्राईब in an increasing order of atomic mass and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. पहा, त्यानं या 3 सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांचे गट पाडले आणि गटाची मांडणी केली. ती कशी मांडणी केली बघा. यामध्ये पहा Li, Na आणि के. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या 3 मूलद्रव्यांचा त्याने त्रिकात रूपांतर केलं आणि एलिमेंट फर्स्ट ऍक्च्युअल atomic mass एलिमेंट 2 याचं मास आपण काढायचं आहे. मग आता एलिमेंट 3 ऍक्च्युअल ॲटॉमिक मास. याला ए म्हणू, याला सी म्हणू. यामध्ये पहा इथं त्रिक सिरियल नंबर. यामध्ये पहा या डोबेरायनर शास्त्रज्ञाने काय केलं तर त्याला माहित असलेल्या मूलद्रव्यांचे 3 गट पाडले. कसे पाडले तर ज्याच्या रासायनिक गुणधर्म सारखे असतील अशा 3 मूलद्रव्यांचे गट पाडले आणि त्याची मांडणी त्यानं कशी केली तर चढत्या ॲटॉमिक नंबरनुसार केली. चढत्या ॲटॉमिक नंबरनुसार त्यानं मांडणी केल्यानंतर पहा ही 3 मूलद्रव्ये आपण घेतलेली आहेत. कोणती? लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. आता पहिला जो आहे तो कोण आहे? लिथियम. पहिल्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 6.9 आहे.
थर्ड मूलद्रव्य कोणतं आहे तर Na सोडियम सॉरी पोटॅशियम आहे. थर्ड मूलद्रव्य पोटॅशियम, त्याला के म्हणतात, त्याची संज्ञा के आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे 39.1 आणि एलिमेंट 2 जे सोडियम आहे या सोडियमचं ॲटॉमिक मास आहे काय आहे तर 23.0 आहे. हेच त्यानं काय केलं तर मूलद्रव्याचे समान रासायनिक गुणधर्म असलेल्या 3 मूलद्रव्यांची अशी मांडणी केली की त्याचे ॲटॉमिक मास हे चढत्या क्रमाने घेतले 6.9, 9, 23, 39.1. मग आता फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट यांच्या ॲटॉमिक नंबरची सरासरी काढायची. ए प्लस सी अपॉन 2 असं करायचं. ए म्हणजे फर्स्ट एलिमेंटचं मास 6.9 प्लस सी म्हणजे थर्ड एलिमेंटचा ॲटॉमिक मास 39.1 हे सी झालं भागिले 2 यांचा भागाकार केला तर भागाकार करून सॉरी यांची बेरीज करून भागाकार केला तर 23 ही सरासरी येते. फर्स्ट अँड लास्ट एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची सरासरी किती येते 23 येते आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास ऑफ सोडियम हा किती आहे 23 आहे. अशा पद्धतीनं त्याने त्रिकांची मांडणी केली. आता दुसरा गट पहा. हा पहिला गट झाला. दुसऱ्या गटामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि बेरिलियम हे 3 मूलद्रव्य आहेत. या कॅल्शियम या मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास जो आहे तो ॲटॉमिक मास 40.1 आहे. त्याच्यानंतर पुढं थर्ड एलिमेंट जो आहे तो कोणता आहे बेरियम आहे. त्या बेरियमचा ॲटॉमिक मास बीएचा हा 137.3 आहे आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम काय आहे स्ट्रॉन्शियम काय आहे त्याचा ॲटॉमिक मास 87.6 आहे. आपण या दोघांची पहिल्याच्या आणि तिसऱ्याच्या ॲटॉमिक मासची सरासरी करूया. काय 40.1 प्लस 137.3 अपॉन 2 यांचं जर सरासरी केली तर 7 काय येतं 88.7 येतं. बघा अप्रॉक्सिमेटली तेवढं येतं. किती आहे इथं 87.6 आहे. आलंय किती 88.7 आहे. ही डोबेरायनरच्या त्रिकांचा गुणधर्म पहा. मग ही Dobereiner made a group of 3 elements each having similar chemical properties and called them trides. रासायनिक गुणधर्म असलेल्या 3 मूलद्रव्यांची त्यानं गट पाडली. ही अरेंज्ड द 3 एलिमेंट्स. त्यानं या 3 एलिमेंटची अरेंजमेंट अशी केली इन अ ट्राइड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं मांडणी केली. and showed that the atomic mass of middle मधल्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास हे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी एवढे. मग पहा द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. राहिलेल्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी एवढं मधल्याचं ॲटॉमिक मास अप्रॉक्सिमेटली असते. मग पहा आयडेंटिफाय डोबेरायनर्स ट्राइड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. काही ग्रुप्स
खाली दिलेले आहेत पहा. मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, सल्फर, सेलियम, टेलियम आणि तिसरं बेरिलियम. बी म्हणजे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे आहे. हे ट्राईड्स ओळखा म्हणून सांगितले. आता याच्यामध्ये पहा, हे डोबेरायनरच्या त्रिकांची मांडणी आपण पाहिलो. त्याने क्लासिफिकेशन करण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यानंतरचा पुढचा प्रयत्न आहे तो न्यूलँड्स या सायंटिस्टने केलेला आहे. त्याच्या मांडणीला न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ज असं म्हणतात. हा भाग आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद. तर राईट द नोट्स ऑन डोबेरायनर्स ट्राईड्स याची नोट्स लिहा, त्याचा फोटो काढून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. धन्यवाद.